तर अशी यात्रा मी पहिल्यांदाच बघितली बरं का. कारण इथं एक माणूस 5 बैलगाड्या एकटा ओढतो, ते पण बैलगाड्यामध्ये माणसं बसलेली असतात. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, किरणच्या गावाला यात्रेसाठी आलतो. मग गावात आलो, यात्रा चालू होती म्हणून. यात्रेमध्ये मंदिर वगैरे सगळे मस्त सजवले होते बरं का. सुशीला मी तेच बघत होतो. आणि ही यात्रा असते खंडोबाची. इथं 5 बैलगाड्या एकटा माणूस ओढतोय. बघू शकता तुम्ही, या आहेत त्या बैलगाड्या. आता फक्त तयारी चालू होती, त्यामुळे जास्त काही गर्दी झाली नव्हती. नंतर पुजारी मंदिराकडून गावाकडे आले. आता इथं असा नियम आहे की गावामध्ये आल्यानंतर गावाला एक फेरी मारून नंतर गाड्यांची पूजा करून गाड्यामध्ये बसायचं. तर सगळे पुजारी एकत्र आले होते. बघू शकता हे पुजारी आहेत आणि यातील एक मेन पुजारी असतो, तो गाडी ओढतो. मग आम्ही पण थांबलो इथं, कारण आता गाड्या वाढणार होते. तर गाडीमध्ये सगळे लोक बसले होते. बघू शकता तुम्ही कसा जल्लोष चालू आहे. मग म्हणलं आपण भंडारा टाकूया. मग भंडारा टाकला पोरांनी मस्त असा. आणि मग नंतर गाड्यांमध्ये भंडारा टाकायचा चालू झाला, कारण गाड्या आता निघणार होत्या आणि एकच माणूस गाडी ओढणार होता, म्हणजे तो मेन पुजारी. आता गाड्या हलणार होत्या आणि गर्दी भरपूर होणार होती. मग म्हणलं जाऊन खाली थांबू. सुशील निवांत मोबाईल बघत बसला होता, कारण कंटाळा होता बहुतेक. मग किरणचे मित्र म्हणजे आपलेच मित्र हो. मग सगळे मित्र झाले, त्यांच्यासोबत ओळख केली आणि हा भाव आपला फॅन होता असं तो बोलत होता. जाऊ दे म्हणलं, मजा करू नको. मग फायनली गाड्या वळत होत्या. बघू शकता तुम्ही, अत्यंत वेगाने गाड्या चालत होत्या आणि पळत होत्या. एकच माणूस कशा गाड्या पळतोय बघू शकता तुम्ही. अनोखी अशी यात्रा हे मी पहिल्यांदाच बघितलं. या ज्या गाड्या आहेत त्या मंदिराकडे चालल्यात, म्हणजे गावापासून थोडं मंदिर लांब आहे, त्या मंदिरापर्यंत हा गाड्या वळत घेऊन जातात आणि मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात. मग नंतर आम्ही पण तिकडे निघालो. गाड्यांच्या पाठीमागे गर्दी जास्त होती, पण भाऊ निवांत एवढ्या कालव्यात पण झोपला होता बरं का. बघू शकता तुम्ही, एक ना एक माणूस घरात येईल, म्हणजे लहान मुलापासून ते बायका पोरांपर्यंत सगळे मंदिराकडे जात असतात. आणि हे आहे खंडोबाचं मंदिर. या मंदिरामध्ये सगळेजण येतात, गाड्या घेऊन येतात आणि ते दर्शन घेतात आणि मग यात्रा संपते. तर मित्रांनो, कशी वाटली यात्रा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू पुढच्या एका ब्लॉग मध्ये.